जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक शेख सर, विजयरथ स्पर्धा परीक्षा केंद्र हिंगोली, विजयरथ अकॅडमी युट्यूब चॅनलवर सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बुद्धिमत्तेमध्ये लयबद्ध अक्षरमाला या टॉपिकवर आलेले प्रश्न कशी सोडवायची ती पाहणार आहोत. त्यामध्ये खास करून काही महत्त्वाची प्रश्न असतात जी की आपल्याला पुस्तकामध्ये सेल्फ स्टडी करून समजत नाहीत. त्यामध्ये सुद्धा आपण एक सॅम्पल क्वेश्चन घेतलेला आहे आणि जी मी बोर्डावर 3 प्रश्न लिहिली, या 3 प्रश्नाचा आधार घेऊन तुम्ही या पद्धतीचे दुसरे प्रश्न सुद्धा चांगल्या पद्धतीने सोडवू शकता. म्हणून आपण कशा पद्धतीने लयबद्ध अक्षरमालेचे प्रश्न सोडवायला पाहिजेत ह्याच्या महत्त्वाच्या ज्या ट्रिक्स असतात त्या मी तुम्हाला सर्वात पहिले समजावून सांगण्याचा प्रयत्न करेल. बघा, आता तुम्हाला असे डॅश डॅश दिलेले असतात आणि डॅश डॅशचा अर्थ असा असतो की तुम्हाला एक तर रिकाम्या जागी येणारे अक्षर काढायला सांगितलेली असतात किंवा रिकाम्या जागी अक्षरे भरल्यानंतर कोणता अक्षर गट पुन्हा पुन्हा येतो असं सांगितलं जातं. कारण की आपल्या टॉपिकचं नावच आहे लयबद्ध अक्षरमाला. लयबद्ध म्हणजे ज्याच्यामध्ये रिदम क्रिएट होतो त्याला आपण लयबद्धता असं म्हणत असतो. म्हणजे एकच वर्ण वारंवार येणं किंवा एकच अक्षराची जोडी पुन्हा पुन्हा येणं त्याला आपण काय म्हणत असतो, लयबद्ध अक्षरमाला. आता याचे रूल्स काय असतात तर सगळ्यात पहिले बघा, यावरील प्रश्न सोडवत असताना आपण रिकाम्या जागेसहित सर्व अक्षरे मोजून घ्यायची असतात. पहिला मुद्दा आहे रिकाम्या जागेसहित सर्व अक्षरे मोजून घ्या. त्याच्यानंतर मोजलेल्या अक्षराचे समान गट पाडा. जसं पाहता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 16 आहेत. म्हणजे याचा अर्थ एक तर 4चा गट पडतो, 2चा गट पडतो, आहे की नाही, 8चा पण पडतो, पण लहानात लहान गट पाडा. पण आता तुम्ही 2चा गट पाडला, पहा मी सांगितलं की तुम्ही काय करा, गट पाडा. आपण गट पाडले. दुसरा नियम काय, पहिला नियम आहे रिकाम्या जागेसहित एकूण अक्षरे मोजून घ्या, घेतली. मोजल्यानंतर समान गट पाडा, पाडली. आता तिसरा नियम काय, गट पाडल्याच्या नंतर काही गट तुम्हाला परिपूर्ण दिसतात का ते चेक करा. मग याच्यामध्ये तुम्हाला काही गट परिपूर्ण दिसतात. बघा, ए दिसतो इथं आणि इथं एडी दिसतो, बरोबर आहे. म्हणजे जिथं ए आहे त्याच्यानंतर डी आहे. लक्षात आलं. म्हणजे याचा अर्थ आता इथे ए आहे, इथे ए आहे, इथे डी आहे, म्हणजे इथं पण काय असणार, डी असणार. म्हणजे याचा लय तयार झाला एडी एडी. पहा, एडी एडी एई एई, परत एडी एडी, परत एई एई. म्हणजे याचा अर्थ आता निवड असंच नाही की हा प्रश्न चेकआउट करत असताना फार महत्वाच्या 2 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या असतात की तुम्हाला प्रश्नामध्ये काय विचारलं. कारण की प्रश्न क्रमांक 1 असा येतो की रिकाम्या जागी योग्य अक्षरे भरा. काय येतो प्रश्न, रिकाम्या जागी योग्य अक्षरे भरा. असं विचारलं तर उत्तर वेगळं येतं आणि रिकाम्या जागी योग्य अक्षरे भरल्यास कोणता अक्षर गट पुन्हा पुन्हा येतो असं विचारल्यास येणारा प्रश्नाचं उत्तर वेगळं येतं. म्हणजे याच्यावर 2 टाईपचे क्वेश्चन विचारले जातात. रिकाम्या जागी अक्षरे भरा हा एक प्रश्न असतो आणि रिकाम्या जागी अक्षरे भरल्यास कोणता अक्षर गट पुन्हा पुन्हा येईल हा एक प्रश्न असतो. मग आपल्याला त्या गोष्टी समजल्या पाहिजेत. आता बघा, इथं बघितलं आपण की रिकाम्या जागी अक्षरे भरा, तर उत्तर आलं काय, आलं डीई ए. काय आलं उत्तर, डी ई डबल ए. हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आलं. आणि जर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सांगितलं तर बा एडी एडी एई एई हे पूर्ण अक्षर गट काय होत आहे, रिपीट होत आहे असं आपण पाहिलं. आता याच नियमाप्रमाणे आपण दुसरा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू. बघा, याचे अक्षरे मोजा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. म्हणजे याचा अर्थ 16 आहेत. म्हणजे कितीचा गट पडू शकतो, 4चा गट पडू शकतो. मी सांगितलं की एकूण अक्षर मोजून घ्या, मोजल्यानंतर गट पाडा. गट पाडल्यानंतर परिपूर्ण गट आहे का पहा. मग बघा, हे परिपूर्ण गट आहे की नाही, हो. काय गट आहे, बी सी डी ए. काय गट आहे, बी सी डी ए. मग आता बघा, इथं तुम्हाला फिक्स माहित आहे, इथं बी आहे म्हणजे इथं बी असणार, बरोबर. इथं सी आहे, इथं सी आहे, इथं डी आहे, इथं डी आहे, इथं ए आहे, म्हणजे इथं पण काय असणार, ए असणार. म्हणजे इथं परत बी सी डी ए, परत इथं बी सी डी ए. म्हणजे रिकाम्या जागी कोणतं उत्तर येईल, बी ए बी सी. काय येईल, बी ए बी सी असं उत्तर आलं. आणि लयबद्ध अक्षर मला कोणती आली, बी सी डी ए बी सी डी ए. म्हणजे पुन्हा पुन्हा येणारा अक्षर गट कोणता, बी सी डी ए बी सी डी ए हा पुन्हा येणारा अक्षर गट आहे. ठीक आहे. आता बघा, हे तर नॉर्मल प्रश्न आहे. आता हा प्रश्न पाहिल्यानंतर माणसाचं काळीच ठरते. लक्षात आलं का. कारण की याच्यामध्ये एवढ्या रिकाम्या जागा आहेत, नेमका हाच वेळ लागत नाही की कोणती रिकामी जागा भरायची. आता तुम्हाला पण असंच वाटलं असं की एवढ्या रिकाम्या जागा आहेत, नेमकं करायचं काय, सोगाड दिसायला लागलं, हे की नाही. आणि हा प्रश्न आहे की तेवढा दर्जेदार प्रश्न आहे. सो पण ह्या प्रश्नापेक्षा खूप सोपा आहे.
आलं लक्षात? आता हे नुसतं दिसणार आहे ना, तर शो आहे, पण याचं उत्तराचा दुसराच प्रश्न आहे बघा. इथं काय सीबी सीबी बरोबर आहे. आता याला तुम्ही पेन न लावता सुद्धा उत्तर काढू शकता. पेन न लावता डायरेक्टली कसं काढायचं मी सांगतो पर्यायातून, आणि त्याच्यानंतर मग त्याची जी काही ट्रिक आहे ती ट्रिक पण सांगण्याचा प्रयत्न करतो. सो लक्ष द्या इकडं की आता ह्या रिकाम्या जागा मॅटर करत नाही, ह्या रिकाम्या जागा पाहायच्या पण नाही, तर ह्या रिकाम्या जागा पाहिल्या तर आपल्या डोकं सगळं रिकामं होऊन जाईल परीक्षेच्या दिवशी. याचा लक्ष नाही करायचं. विचारलंय काय, स्टारच्या जागी काय असेल. काय विचारलं, स्टारच्या जागी काय असेल. आणि बघा या बॉक्स मध्ये 3 रियर दिल्या, 3 लाईनी दिल्या. एक दिली अक्षराची, दुसरी दिली अंकाची, आणि परत तिसरी दिली अक्षराची. बरोबर. मग आता तुम्हाला बघायचं या स्टारच्या वर काय आहे, सी आहे. बघा या स्टारच्या वर काय आहे, सी आहे. या स्टारच्या वर काय, डी आहे. या स्टारच्या वर पण काय आहे, सी आहे. या स्टारच्या वर पण काय, बी आहे. लाईक म्हणजे उत्तर काढायचं असेल तर उत्तर कसं येईल तुम्हाला पहा. उत्तर कशा पद्धतीने येईल, अशा पद्धतीने येईल. सीबी सीबी म्हणजे जे काही अक्षर येतील, जे पहिले 2 अक्षर येतील, लक्ष द्या ट्रिक काय, काहीच हात न लावता प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं. जे पहिले 2 अक्षर येतील ते जशाला तसे येतील. लक्षात आलं ना. या सी साठी जे येईल ते या सी साठी येईल का नाही, आणि या बी साठी जे येईल ते या बी साठी येईल का नाही. म्हणजे सगळ्यात पहिले आपण पर्याय कसे काढायचे. इथं काय आहे, एबी आहे, मग इथं पण काय पाहिजे, एबीच पाहिजेत. काय पाहिजेत, एबीच पाहिजेत. म्हणून हा पर्याय कटला. आता पहा इथं काय आहे, बीबी आहे, पण इथं 2 अक्षर सारखे आहेत का, नाही, म्हणून हा पर्याय पण कटला. लक्षात आलं. आता हे 2 पर्यायापैकी एकटाच काय उत्तर आहे. म्हणजे पहा इथं एसी आहे, इथं एसी आहे, इथं सी आहे, इथं सी आहे. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ दोन्हीपैकी एक उत्तर आहे. मग आता याची कन्सेप्ट कशी क्लिअर करायची ते मी तुम्हाला समजावून सांगतो. आता बघा लक्ष द्या, वर सी आहे, इथं 3 आहे. बरोबर आहे. वर सी आहे, इथं 3 आहे. मग मित्रांनो या लाईनीमध्ये 3 कुठे दिसतात तुम्हाला, इथं. बरोबर. 3 कुठे दिसल्या बघा, इथं 3 दिसले का. मग 3च्या खाली काय आलेलं आहे, ए. म्हणजे 3च्या वर काय असेल, सी. म्हणजे असं आलं C3A. म्हणजेच तुमच्या उत्तराचं पहिलं अक्षर काय असेल, ए. म्हणजे याचा अर्थ हाही पर्याय कटला. म्हणजे शॉर्टकट मध्ये उत्तराला गोळा काळा केला, पुढे गेलो. लक्षात आलं. मी तुम्हाला सांगितलं की प्रश्न सोडवित असताना 3 पद्धतीने सोडवायचे. एक 100% येणारे प्रश्न सर्वात पहिले सोडून घ्यायचे, दुसऱ्यांदा कॅल्क्युलेशन असणारे प्रश्न सोडून घ्यायचे, आणि तिसऱ्यांदा कतही न येणारे प्रश्न सोडवायचे. आणि तसं सोडवलं तर तुम्हाला परीक्षेमध्ये वेळ पण पुरतो, 10-15 मिनिटं तुमच्याकडे राहतात सुद्धा, आणि आपल्या हक्काचे प्रश्न जे असतात ते आपण कव्हर केलेले असतात. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा असतो. आता आपण सगळे करूया. इथं किती आहे, 4. इथं किती आहे, 4. या लाईनी 4 दिसतात, दिसल्या. 4च्या खाली काय, सी. 4C म्हणजे इथं काय, B4C. मग आता इथं पण C3A, B4C. मग पहा AC. अशा पद्धतीने तुम्हाला याचं उत्तर काढता येतं. ह्या डॉट्स कडे विचार करायचा नाही. समजलं का तुम्हाला या गोष्टी. म्हणून लक्ष द्यायचं की याच्या ज्या ट्रिक्स असतात त्या वापरण्याचा प्रयत्न करायचा. आपल्याला हे पूर्ण व्हिडिओ समजला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद.